नमस्कार मित्रांनो, 2026 साठी अर्ज प्रक्रिया RTI लवकरच सुरू होणार आहे. त्याच धर्तीवर पालकांसाठी या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये जी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे ती कागदपत्रे. नेमकी या प्रवेशाकरिता कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत, त्याची लिस्ट या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. ते सविस्तर सांगणार आहे, कसे तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायचे आहेत, कुठले लागणार आहेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बघू शकता, बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTI प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत. कुठल्याही जातीमध्ये असेल किंवा अनाथ असेल किंवा दिव्यांग असेल तरी त्यांना बालकाचं आधार कार्ड सर्वात महत्वाचं कंपल्सरी आहे. आधार कार्ड गरजेचं आहे. त्याचबरोबर रहिवासी पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ सुद्धा लागणार आहे आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्मदाखला सुद्धा लागणार आहे. या तिन्ही गोष्टी कंपल्सरी आहेत. त्यामध्ये काही ॲडिशनल डॉक्युमेंट सुद्धा कंपल्सरी आहेत. ते आता जात प्रवर्गानुसार किंवा अनाथ असेल किंवा दिव्यांगाच्या प्रवर्गानुसार ती वेगवेगळी डॉक्युमेंट लागणार आहेत. ते सुद्धा मी सांगणार आहे कुठले लागणार आहेत. तर बघू शकता मित्रांनो, सर्वप्रथम तर आपण वंचित गटातील बालकांचा विचार करूया. त्यामध्ये वंचित गटातील बालकामध्ये कुठल्या बालकांचा समावेश होतो बघू शकता. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती ज्या या लिस्टमध्ये आहे. याची PDF तुम्हाला टेलिग्रामच्या आपल्या चॅनलला आणि व्हॉट्सअपला सुद्धा जो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची, तिथं तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहे. तर 2026च्या प्रक्रियेसाठी हे डॉक्युमेंट महत्वाचे आहेत मित्रांनो. याच्यामध्ये बघू शकता, हे जी लिस्ट आहे वंचित गटातील बालकांची, त्यांच्यामध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट लागणार आहे. त्याची लिस्ट सुद्धा मी दाखवत आहे इथंच. आता बघू शकता, वंचित जात संवर्गातील जे बालक आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता, पालकांचा किंवा बालकाचा म्हणजे वडिलांचा तर किंवा बालकाचा स्पष्ट उल्लेख दिलेला आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचं किंवा त्याच्या वडिलांचं या दोघांपैकीच जातीचा दाखला लागणार आहे. आईचा चालणार नाही आहे, कारण इथं उल्लेख नाही आहे आईचा कुठलाही इथं. तर त्यामुळे वडिलांचा किंवा बालकाचा लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट. त्यासोबतच खाली बघू शकता, उत्पन्नाच्या दाखल्यांची गरज नाही आहे त्यांच्यासाठी. जे वंचित गटातील बालक आहेत त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागणार नाही, कास्ट सर्टिफिकेट झालं तरी चालेल. त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा लागणार आहे, म्हणजे जे ज्याला आपण दिव्यांग सर्टिफिकेट म्हणतो ते लागणार आहे मित्रांनो. ते कुणाचं असलं आहे तर जवळचं जे शासनमान्य हॉस्पिटल असतात, शासकीय हॉस्पिटल म्हणतो आपण त्याला, त्यांच्याकडून जे निर्गमित करण्यात आलेलं 40% किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी असलेलं दिव्यांगाचं प्रमाणपत्र इथं लागणार आहे. कंपल्सरी आहे दिव्यांग मुलांसाठी. त्याचबरोबर खाली येऊन बघू शकता तुम्ही, HIV बाधित जर बालक असेल तर जिल्हा शल्य चिकित्सा म्हणजे शासकीय रुग्णालयातील यांचं प्रमाणपत्र लागणार आहे HIV बाधित असलेलं. तर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पुढे, कोविड प्रभावित बालक असेल तर त्या संबंधित सुद्धा त्यांचे प्रमाणपत्र लागणार आहे. त्याची माहिती तुम्हाला इथं बघू शकता सविस्तररित्या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे, जे की कोविडचं कारण स्पष्ट लिहिलेलं असावं लागणार आहे. त्याचबरोबर त्यामध्ये एकतर वडील किंवा आई दोघांपैकी एकांचं जरी निधन झालेलं असेल तरी तो या RTI मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्यांचं बालक पात्र असणार आहे, किंवा दोघांचीही निधन झालेलं असेल तरी पात्र असणार आहेत. फक्त डॉक्युमेंट लागणार आहेत. त्याचबरोबर बघू शकता, अनाथ बालक, जर अनाथ जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी काय लागणार आहेत बघू शकतात. आवश्यक कागदपत्रे, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे ते म्हणजे अनाथ बालकांच्या बाबतीत जे अनाथालय असतं किंवा बालसुधारगृह असते त्यांचे कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत, जे कुठलेही असतील ते फक्त. आणि त्यासोबत जर अनाथ मुलाचं पालक जर त्यांचा सांभाळ करत असतील तर त्यांचे हमीपत्र सुद्धा लागणार आहे. आणि अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे जसे की उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नयेत, म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही अनाथ बालकांसाठी. त्याचसोबत खाली बघू शकता, आता ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक दुर्बल घटक, म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS या कॅटेगरीमध्ये जे मुलं आहेत त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता
तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र लागणार आहे किंवा सॅलरी स्लिप चालते किंवा कंपनीचा एम्प्लॉयरचा दाखला सुद्धा चालतो. आणि याच्यामध्ये चालू वर्षाचे जे मागचे 2 वर्ष आहेत त्यांचे उत्पन्नाचे दाखले ग्राह्य धरण्यात येणार आहेत. असं जसं की आता 2026 चालू आहे तर 2024-25 आणि 2023-24 या 2 वार्षिक आर्थिक वर्षाचे उत्पन्नाचे दाखले चालणार आहेत. त्याचबरोबर बघू शकता 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे तरच EWS मधून तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. RTE साठी 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर घटस्फोटित महिलाचे जे पालक असतील तर त्या मुलांसाठी कुठले लागणार आहेत डॉक्युमेंट ते सुद्धा सांगतो. न्यायालयाचा निर्णय घटस्फोट झालेला लिखित असावा. त्यासोबतच घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागेल. ॲड्रेस प्रूफ जे की आईचं लागणार आहे. इथं घटस्फोटित महिलांसाठी हे डॉक्युमेंट आहेत. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला सेमच आहे. फक्त इथं आईचे डॉक्युमेंट जास्त लागणार आहेत. जसे की आता बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे आणि बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास आईचं उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. तर अशा प्रकारे घटस्फोटित महिलांसाठी डॉक्युमेंट लागणार आहेत. आणि त्यानंतर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला म्हणजे अजून ज्यांचा निर्णय झालेला नाही आहे घटस्फोटाचा अंतिम त्यांच्यासाठी कुठले लागणार आहेत त्यांच्या मुलांसाठी तर घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा लागणार आहे. त्यासोबतच घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागणार आहे. आणि बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र किंवा बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास आईचे उत्पन्नाचा दाखला 1 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. त्याचनंतर विधवा महिलांसाठी सुद्धा काही डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत. त्यांची मुलं सुद्धा RTE मध्ये ॲडमिशन घेत असतात. तर त्यांच्यासाठी कागदपत्रे कुठली लागतात बघा. एकतर पतीचं मृत्यू झालेलं प्रमाणपत्र लागणार आहे. विधवा महिलेचा रहिवासी पुरावा लागणार आहे किंवा बालकाच्या आईचा. त्याचसोबत बघू शकता बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र कंपल्सरी वडिलांचेच लागणार आहे जात प्रमाणपत्र. आणि बालक जर EWS मध्ये असेल तर त्याच्या आईचा उत्पन्नाचा दाखला असावा. असे डॉक्युमेंट आहेत. त्याचबरोबर खाली बघू शकता स्क्रोल करून आल्यानंतर आधार कार्ड हे एक नवीन घटक समावेश करण्यात आलेला आहे. आधार कार्ड त्याच्यामध्ये वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक म्हणजे आधार कार्ड हे सर्व गटातील विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर आधार कार्ड कंपल्सरी आहे. वंचित जरी असेल किंवा आर्थिकदृष्ट्या EWS मध्ये असेल तरी त्यांना आवश्यक असणार आहे. त्याच्यामध्ये बघू शकता RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. जर आधार कार्ड नसेल तर आधार कार्डला तुम्ही बनवण्यास टाकलेली पावती सुद्धा चालणार आहे. परंतु काही कारणामुळे बालक व किंवा पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. म्हणजे आधार कार्ड कुठल्याही कारणाने जर वडिलांचं किंवा मुलाचं निघालेलं नसेल किंवा आईचं तरी त्यांचं ॲडमिशन कॅन्सल होणार नाही. काही कालावधी देऊन त्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात येणार आहे RTE मार्फत. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात येणार आहे. म्हणजे 90 दिवसाची अट सुद्धा देण्यात आलेली आहे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. म्हणजे तुम्हाला RTE साठी निवड झालेल्या शाळेत हे 90 दिवसाच्या नंतर हा आधार कार्ड जमा करायचा आणि शाळेकडून या आधार कार्डची पडताळणी केली जाणार आहे. त्याचसोबत बघू शकता सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RTE 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद सुद्धा घ्यायची आहे. म्हणजे आधार कार्ड कंपल्सरी आहे एवढं लक्षात घ्या. त्यासोबत आता जन्म दाखलेचा पुरावा सुद्धा बघू शकता.
जन्म तारखेचा पुरावा म्हणून वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे. म्हणजे RTE साठी जेवढे फॉर्म भरणार आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी जन्मतारखेचा पुरावा कंपल्सरी द्यायचा आहे. त्याच्यामध्ये बघू शकता काय काय देऊ शकता तुम्ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून, ज्याच्यावरती जन्मतारखेची नोंद असणार आहे ते बालकांची असणं गरजेचं आहे. ज्या मुलांचं ऍडमिशन घेतो आपण त्यांचाच जन्मतारखेचा पुरावा द्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये बघू शकता एक तर ग्रामपंचायताचं जन्म दाखला, नगरपालिकांचा म्हणजे त्याच्यामध्ये नगर परिषद, नगरपंचायत, त्यासोबत महानगरपालिका यांचा दाखला, जन्म दाखला चालणार आहे. त्यासोबतच रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला सुद्धा चालतो किंवा अंगणवाडीने दिलेला सुद्धा दाखला जन्माचा तो सुद्धा चालणार आहे. आणि बालवाडीतील जो रजिस्टर असतं त्यामधील दाखला सुद्धा चालतो. आई किंवा वडील अथवा आई वडील पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन सुद्धा चालणार आहे. जर एवढे डॉक्युमेंट नसतील जन्मतारखेचा पुरावा म्हणून तर आई किंवा वडिलांनी जो प्रतिज्ञापत्र दिले जातं त्यांच्याकडून ते सुद्धा चालणार आहे. आणि त्यासोबतच रहिवासी वास्तव्याचा पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ सुद्धा कंपल्सरी आहे. प्रत्येक मुलांसाठी जे फॉर्म भरणार आहेत RTE साठी त्या प्रत्येक जातीतील प्रत्येक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे ते म्हणजे रहिवासी दाखला, ॲड्रेस प्रूफ तर कंपल्सरी द्यायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी. तर त्यांच्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहे त्याच्यापैकी कुठलेही एक लागणार आहे, फक्त जे मी लिस्ट सांगत आहे. रेशनिंग कार्ड सर्वात अगोदर बघा, रेशनिंग कार्ड जे बेसिक आहे. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, याच्यापैकी कुठलंही एक लागणार आहे. वीज किंवा टेलिफोन बिल म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी. फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक म्हणजे जे गव्हर्नमेंटची बँक आहे त्याच बँकेचं पासबुक चालणार आहे, खाजगी चालणार नाही. आधार कार्ड सुद्धा ॲड्रेस प्रूफ म्हणून वापरू शकता. मतदान कार्ड चालणार आहे. पासपोर्ट आहे. यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट चालणार आहे जे मी आत्ता सांगितलेले आहेत. आणि जर हे वरील एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे पुरावा म्हणून नसेल तर तुम्ही भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार द्यायचा आहे. त्यासोबतच नोंदणीकृत भाडे करार पाहिजे. त्यासोबत भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत असलेला असावा. म्हणजे फॉर्म भरण्याच्या दिनांकापासून 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा लागणार आहे. त्यासोबत बघू शकता हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्याच्या तारखेच्या अगोदरच्या डेटचा असलेला तुमचा भाडे करार चालणार आहे. अशा प्रकारे अगदी सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया असणार आहे RTEची. त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट हे जे मी आत्ता सांगितलेले ते सर्व लागणार आहेत. प्रवर्गानुसार तुम्ही कुठल्या प्रवर्गात येतात त्यानुसार हे डॉक्युमेंट तुम्हाला पाहायचे आहेत. PDF स्वरूपात तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या लिंकला आपल्या चॅनलला पाठवण्यात आलेलं आहे. तिथून तुम्ही हे PDF स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो, जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.